मालमत्तेचा लिलाव योग्य नाही म्हणून तो बेकायदेशीर आहे. लिलाव कायदेशीर आहे आणि मालमत्तेची किंमत योग्य आहे प्रशासन केली आहे. याचिका मंजूर. लिलाव बेकायदेशीर ठरवण्यात येतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय आपल्या आर्थिक नुकसानीशी संबंधित आहे. आपल्याला माहित आहे की आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून, बँकांकडून कर्ज काढतो किंवा फायनान्सकडून कर्ज काढतो, पतसंस्थांकडून कर्ज काढतो आणि ते कर्ज थकीत होतं. जेव्हा ते कर्ज थकीत होतं तेव्हा न्यायालयामध्ये किंवा जे ट्रायब्युनल्स असतात त्या ठिकाणी ती बँक, पतसंस्था किंवा जे फायनान्स आहेत ते केसेस दाखल करतात. त्या ठिकाणी आदेश मिळवतात आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये ते जी मिळकत गहाणखताने त्यांनी गहाण घेतलेली असते, ज्याला मॉर्गेज असं आपण म्हणतो, तर ती मिळकतीची विक्री करून, म्हणजे त्याच्या लिलावाद्वारे विक्री करून ती रक्कम जी आहे ती वसूल करून घेतली जाते. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सर्वांच्या ऐकण्यात पण आहे की ज्या मिळकती जप्त केलेल्या आहेत तर त्या मिळकती कमी भावामध्ये मिळतात. म्हणजे ज्याची मिळकत आहे त्याची मिळकत सेल आउट तर होते, त्या मिळकतीची खरेदी दुसऱ्याला दिली जाते, परंतु ती अगदी कवडीमोल भावामध्ये दिली जाते. तर एखादा आदेश झाल्यानंतर त्या मिळकतीची जर किंमत कमी ठरवलेली असेल तर या अशा प्रकरणांमध्ये आपल्याला दाद मागता येते का? ज्याची मिळकत लिलाव झालेली आहे किंवा होत आहे, जप्ती झालेली आहे, किंवा लिलाव झालेली आहे, तर ते कमी भाव जर त्याचा ठरलेला असेल, म्हणजे कमी भावामध्ये त्याची विक्री जर का केली जात असेल जप्त केलेल्या मालमत्तेची, तर त्याच्या संदर्भात जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर जर एखाद्या मिळकतीचं व्हॅल्युएशन कमी असेल, कमी करून जर का ती मिळकत विक्री केलेली असेल, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जर का एखादी मिळकत जप्त केली आणि जप्त करून ती लिलावाला काढली, ज्याला ऑक्शन असं आपण म्हणतो, आणि त्या ऑक्शनमध्ये, लिलावामध्ये जर त्या मिळकतीचं जे बाजारभाव आहे तो जर का कमी दाखवून ती मिळकत कमी भावामध्ये जर त्याची विक्री होत असेल आणि त्या मालकाला जर नुकसान होत असेल, तर त्या मालकाला न्यायालयामध्ये त्याच्या व्हॅल्युएशनच्या अनुषंगानं की माझ्या मिळकतीचं जे आहे ते व्हॅल्युएशन कमी करण्यात आलेलं आहे, या मुद्द्यावर न्यायालयामध्ये दाद मागता येतं आणि माननीय न्यायालय हे अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकतं. जर का चुकीचं व्हॅल्युएशन केलं गेलेलं असेल, कमी व्हॅल्युएशन केलं गेलेलं असेल, तर तो ऑप्शन जो आहे, तो जो लिलाव आहे, तो सुद्धा बेकायदेशीर ठरवण्याचा माननीय कोर्टाला अधिकार आहे. माननीय कोर्टाला तसे पॉवर्स आहेत. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये दिलेला आहे. डी.एम. शक्तिशेखर विरुद्ध सुकुमार असं केसचं नाव आहे. डी.एम. शक्तिशेखर विरुद्ध सुकुमार आणि 13/3/2026 रोजी हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. म्हणजे आपण अगदी हतबल असू की आता आपल्याकडे भरण्यासाठी पैसे नाहीत, मिळकत जप्त झालेली आहे आणि मिळकतीचा लिलाव होतोय, आपल्या डोळ्यात देखत होतोय, आपल्याला माहिती आहे की आपली मिळकत उदाहरणार्थ 10 लाख रुपयाची आहे आणि ती लिलावामध्ये जर का समजा 2 लाख, 5 लाख, 7 लाखामध्ये जात असेल, तर त्यावेळी आपल्या पुढं हा दाद मागण्याचा जो आहे तो पर्याय आहे. आणि याच्याबद्दल सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मला फॉलो केलं नसेल, प्रोफाईल्सला, पेजेसला, तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.